नमस्कार. पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. आई कलाग्राम फाउंडेशन संस्थापिका सुनीता राजे निंबाळकर आयोजित महिलांसाठी मला व्यक्त व्हायचे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक महिला मान्यवर यांनी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. वंदे मातरम. मी सुनीता निंबाळकर, संस्थापक अध्यक्ष आई कलाग्राम फाउंडेशन पुणे. जिथं कमी तिथं आम्ही हा उपक्रम आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून गेली 4 वर्ष राबवत आहोत आणि अनेक उपक्रम संस्थेनं आत्तापर्यंत 4 वर्षात राबवलेले आहेत. त्यातीलच हा एक कार्यक्रम आम्ही खास महिलांना विचारात घेऊन मला व्यक्त व्हायचंय ह्या संकल्पनेतनं अनेक महिलांशी जेव्हा मी चर्चा करते, बोलते, तर एक गोष्ट मला प्रामुख्याने जाणवते की महिला कितीही शिक्षित असली आणि कितीही ती इंडिपेंडेंट असली, फायनान्शियली म्हणा किंवा काही म्हणा, तरी सुद्धा तिच्याना ती आतून कुठेतरी एकटीच आहे. ही मला खूप प्रकर्षानं जाणवलेली भावना आहे आणि त्याच संकल्पनेतनं मला व्यक्त व्हायचं आहे. हा कार्यक्रमाचा आज मी आयोजन ह्या ठिकाणी आई कलाग्राम फाउंडेशनच्या वतीनं केलेलं आहे आणि अनेक महिलांनी ह्या ठिकाणी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाचा उद्देश एवढंच आहे की कुठेतरी महिलांना बोलतं करायचं आहे, त्यांना व्यक्त करायचं आहे. मनामध्ये काहीतरी एक कोपरा असा राहतो माणसांच्या की तिला म्हणजे महिलांच्या त्यांना ते व्यक्त होताच येत नाही. अनेक समस्या आहेत, फक्त फायनान्शियलीच नाही म्हणणार मी, तर अनेक समस्या आहेत. जेव्हा ती जन्माला येते, जन्माला आल्यापासून ती आई वडिलांकडे जन्माला येते, तिथून पुढे ती जशी वाढते, वाढत वाढत तिचं लग्न होतं आणि ती सासरी जाते आणि सासरी गेल्यानंतर तिथे समजा काही समस्या झाली, सुरळीत व्यवसाय झाला, सुरळीत संसार झाला तर संसार झालाच, आणि जर नाही झाला तर मग ती मधल्यामध्ये कुठेतरी आधांतरी ती स्त्री जी आहे ती तिचा संघर्ष चालू होतो आणि हा संघर्ष, तिचा संघर्ष काय आहे हे तिने व्यक्त व्हावं, आज तिने सांगावं आणि त्याच्यासाठी आज आमचे एक्सपर्ट या ठिकाणी आले होते आणि त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि करतही आहेत, इथून पुढेही ते करत राहणार आहेत. नमस्कार, माझे नाव स्वाती कोहे काशीकर. डोमेस्टिक व्हायलन्स, कौटुंबिक हिंसाचार हा सगळ्यांच्याच परिचयाचा आहे विषय. सुखद नाही आहे, पण तो विषय हाताळावा लागतोय. समाजात याबाबतच्या समस्या खूप वाढत चाललेल्या आहेत आणि घरोघरी याचा उल्लेख करावा लागतोय. या संबंधात आज काही माहिती देण्यासाठी मी इथे आले होते आणि बोलताना, माहिती देताना मला कटाक्षाने हे सांगावंसं वाटतंय की कायदे आपल्याकडे खूप बनलेत, सगळ्यांना माहीत आहे, आणि महिलांच्या कायद्यांविषयी बोलताना असं सहजपणे बोललं जातं की महिला कायद्याचा गैरवापर करतात आहे, पण ते असं नाही आहे. हे जे वाक्य आहे ते पुरुष प्रधान संस्कृतीतनं बनलेली एक समस्या आहे. हे खरं तितकं नाही आहे, पण खरं काय आहे ते मला या बहाण्याने सांगावं असं वाटतंय. ती एक ही संधी समजते मी. खरं हे आहे की जे कायदे बनलेत त्या कायद्यांचा चांगल्यात चांगला वापर करून त्या कायद्यातनं मार्ग मिळवण्यासाठी ज्या तऱ्हेने ते केलं पाहिजे तशा स्त्रिया उतरत नाहीयेत. मुख्यतः ज्या तऱ्हेने त्या कायद्याचा वापर खरं तर केला जाऊ शकतो ते त्याचं कारण अर्थात त्याची माहिती नसते. म्हणूनच मुख्यतः जसा हा कार्यक्रम ज्या गोष्टीसाठी आयोजित केला गेला, महिला व्यक्त होत नाही, हे मुख्यतः कारण आहे. नमस्कार, मी समाजसेविका सुनीती सुरेंद्र धायगुडे. आजचा हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा आमच्या अध्यक्षा सुनीताताई निंबाळकर यांनी केलेला आहे. माझी ती मानसकन्या आहे आणि महिलांसाठी असे कार्यक्रम आयोजित करण्याची गरज होती आणि आहे. कारण महिला पटकन व्यक्त होत नाहीत, त्यांना बरंच काही बोलायचं असतं, पण ते फक्त घरगुती याच्यातच खुटखुटत राहतात. स्वतःला काय सिद्ध करायचंय, स्वतःला कुठे प्रूव्ह करायचंय ह्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं. आणि दरवेळेस नवीन लग्न होऊन मुलगी आली की तू गप्प बैस, तुला काय समजतंय, अशाची ती जी गप्प बसायला लागते ती जवळजवळ निम्म्याच्या पुढे प्रवासापर्यंत गप्पच राहते. मग तिला जेव्हा बोलावंसं वाटतं ती जवळजवळ 80-60.
मग साठीला सगळं म्हणतात आता तुला काय करायचं बोलून. तर असं न करता पुरुष प्रधान संस्कृती आहेच आहे. आम्हाला पुरुषांच्या कुठेही पुढे जायचं नाहीये. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही चालतोच आहे. पण त्यांनी निदान घरातल्या महिलांचं ऐकून घेऊन, पारिवारिक जरी काही समस्या असतील किंवा काही कार्यक्रम असतील त्यात महिलांना सहभागी करून घेऊन त्या काय म्हणतायत याला प्राधान्य देऊन त्यांच्या मताप्रमाणे पण थोडंसं वागलं पाहिजे, असा हा आजचा कार्यक्रम होता. महिला व्यक्त झाल्या आणि होत आहेत आणि होत राहणार आहेत. पण समाजामध्ये महिलांनी असं पुढं आलं पाहिजे, आपल्या समस्या सांगितल्या पाहिजेत, बोललं पाहिजे. आणि असेच सुनीताताईंना मी खूप धन्यवाद देते की महिलांसाठी असे खरंच विनामूल्य, आणि ते सुद्धा कारण मूल्य असलं की जरा बायकांना विचार करावा लागतो की आम्हाला तेवढे भरायला जमेल की नाही. तर त्यांनी जेवणा खाण्याच्या सोयी सकट विनामूल्य हे सगळ्या महिलांना उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल खरंच सगळ्या महिलांच्या वतीने मी त्यांचे खूप खूप धन्यवाद देते, आभार मानते. आणि तिने असंच पुढे चालत राहावं आणि माझा वारसा पुढे चालवावा असं मी त्यांना आशीर्वाद देते. धन्यवाद. नमस्कार, मी सौ पुष्पा कुदळे. आज आई कलाग्राम फाउंडेशनच्या वतीनं मुक्त व्हा ह्या व्यासपीठाच्या कार्यक्रमाला सुनीताताई निंबाळकर यांनी आमंत्रित केल्यामुळे इथे उपस्थित राहिले आहे. आणि या कार्यक्रमामध्ये महिलांशी हितगुज करताना 40 नंतर किंवा वयाच्या 50 नंतर पण त्या महिलांना काही महिलांना असं वाटतं की आम्हाला काहीतरी इन्कम हवाय किंवा करमत नाहीये मॅडम, एकटं वाटतंय वगैरे, ह्या गोष्टी आमच्या ऐकिवात जशा आल्या तशा मग आम्ही महिलांना अशा काही गोष्टी त्यांच्या समोर उपलब्ध करून दिल्यात की बाबा माझं स्वतःचं वुमन्स एनर्जी नावाचं फाउंडेशन आहे सिंहगड रोडला. त्याच्या मार्फत आम्ही काही उपक्रम असे राबवतो की महिलांना आम्ही मशीनवर स्वेटर शिकवतो, हाताने स्वेटर शिकवतो. त्याच्यानंतर त्यांचे विकत केलेले स्वेटर आम्ही स्वतः विकत घेऊन त्यांना मार्केटिंग देतो. तर हा पण उपयोग महिलांना काही झाला आहे किंवा होईल असा आत्ताचा अनुभव आहे. आणि अशा विविध उपक्रमांसहित हा आजचा कार्यक्रम खूप सुंदर झाला. सुनीताताईंनी नेहमी आई कलाग्राम फाउंडेशनच्या माध्यमातून असे वेगवेगळे कार्यक्रम घेत राहावेत अशी सदिच्छा व्यक्त करते. आणि आजच्या उपस्थित सर्व महिलांना हेच सांगते की स्वतःला एकटं समजू नका, स्वतःच्या कुठल्याही न्यूनगंडाची खंत बाळगू नका. आम्ही सगळ्याजणी तुमच्या पाठीशी आहोत आणि आपल्या पाठीशी आई कलाग्राम फाउंडेशन आहे, सुनीताताई आहेत. नमस्कार, मी काउन्सिलर अँड ट्रेनर वासंती देवळे. ऑल ओव्हर महाराष्ट्रभर आपले कार्यक्रम होत असतात आणि त्या अंतर्गत आई फाउंडेशनच्या अध्यक्षा सुनीताताई निंबाळकर यांनी मला खास करून आजच्या या कार्यक्रमामध्ये म्हणजेच मला व्यक्त व्हायचं या कार्यक्रमामध्ये त्यांनी मला इन्व्हाइट केलेलं होतं. आणि अप्रतिम म्हणजे इथे आल्यानंतर ज्या वेळेला महिलांशी हितगुज केला आम्ही, त्या वेळेला कळलं की अशाही अनेक समस्या आहेत की त्यातल्या त्यात एक मोठी बाब आम्हाला कळली की आज महिला एकलकोंडी होत चाललेली आहे. या गोष्टी आज आम्हाला प्रामुख्याने जाणवलेल्या आहेत आणि ते एकलकोंडीपणा आज आई फाउंडेशनच्या माध्यमातून सुनीताताई आणि ताई आहेत, धायगुडे ताई आहेत, सगळेजण हा एकलकोंडीपणा कमी करण्याचं काम आज हाती घेतलेलं आहे. अनेक महिलांच्या समस्या अशा आहेत की आज एक महिला जर घडली तर जसा तिचा जन्म होतो तसं ती आई वडिलांच्या नावासाठी जगत असते. त्याच्यानंतर तिचं लग्न होतं, ती नवऱ्याच्या नावासाठी जगत असती. त्याच्यानंतर मुलं बाळ होतात, तिचे सर्व स्वप्न ती मुलांमध्ये पाहत असते. आणि कधी मुलं मोठी होतात ते त्यांचे पंख मोठे करून उडून जातात हे आईला कधीच कळत नाही. आईला असं वाटतं आपले लेकरं अजून घरट्यातच आहेत, आईला अजून वाटतं आपले लेकरं अजून लहानच आहेत, आईला अजून असं वाटतं की माझी लेकरं अजून माझ्या खुशीत आली पाहिजेत. पण कधी हे लेकरं बाहेर पडतात आईला देखील कळत नाहीत आणि त्याच्यामुळं कळत न कळत आईचा एकलकोंडीपणा कुठेतरी वाढत चालतं. आणि एक ते होतं ना ह्युमन सायकोलॉजी की आपण प्रत्येक ठिकाणी मुलगा असेल नवरा असेल आपण कोणाला दोष देत नाही, पण एक स्त्रीला गृहीत धरलं जातं. आणि आज इथे आलेल्या प्रत्येक महिला इतक्या आनंदी होत्या, इतकं त्यांनी सुंदर असे प्रत्येकांचे प्रश्न मांडलेले आहेत. आय होप की कलाग्राम फाउंडेशन आई फाउंडेशनला इथून पुढे प्रत्येक जण अशाच पद्धतीने दाद देतील आणि अशाच पद्धतीने वेळोवेळी ज्या वेळेला प्रोग्राम असेल, ज्या वेळेला सुनीताताई धायगुडे ताई आवाज देतील आमच्या महिलांना, त्यावेळेला प्रत्येक महिला इथे हजर असेल. नमस्कार, मी सौ शिल्पा राहुल तिकोने.
माझी मैत्रीण सौ सुनीताताई निंबाळकर आई कलाग्राम फाउंडेशनच्या सर्वेसर्वा यांच्या वतीनं मला व्यक्त व्हायचंय हा खूप सुंदर कार्यक्रम इथे सादर केला गेला इन द सेन्स की महिलांना व्यक्त व्हायचं होतं आणि त्या व्यक्त झाल्या. अतिशय सुंदररित्या हा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम इथून पुढे व्हावेत अशी मी त्यांना काय म्हणतात इच्छा व्यक्त करते. कारण की प्रत्येकीला व्यक्त व्हायचं असतं, कोणाला भावनिक, कोणाला वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त व्हायचं असतं आणि ते तिला व्यक्त होणं तेवढं सोपं नसतं. पण ती या प्रत्येक जणी आल्या इथे, व्यक्त झाल्या आणि खूप छान कार्यक्रम झाला. तर इथून पुढच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी मी सुनीताताईंना खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि आलेल्या सगळ्या महिलांचे खूप खूप धन्यवाद. आभार मानते. धन्यवाद.